नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण शिकणार आहोत सेकंड लेयर कशी सॉल्व करायची. त्यामध्ये आपल्याला हा एज पॉईंट कसा सॉल्व करायचा आहे. त्याच्यासाठी एक सिंपल ॲल्गोरिदम आहे, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे, जेणे की तुम्ही तुमच्या क्यूबची सेकंड लेयर सॉल्व करू शकता. ज्यांना फर्स्ट लेयर सॉल्व करता येत नाही आहे, त्यांनी आपल्या आय बटनवरती क्लिक करून आधी फर्स्ट लेयर कशी सॉल्व करायची, क्रॉस कसा बनवायचा, कॉर्नर कसे सेट करायचे, क्यूब कसा धरायचा, क्यूबचे बेसिक्स मी ते सगळे त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितले आणि ते पण आपल्या मातृभाषे मराठीमध्ये. त्यासाठी तुम्ही आधी तो व्हिडिओ चेकआउट करा, तो बघून या. त्यानंतर तुम्हाला एज कसा सॉल्व करायचा आहे आणि फ्रंट लेयर कशी सॉल्व करायची, त्याच्यानंतर सेकंड लेयर, आता त्याच्यानंतर थर्ड लेयर कशी सॉल्व करायची, मी तिथं सगळे व्हिडिओज टाकणार आहेत आणि तुम्ही कृपया हा व्हिडिओ बघा. त्यानंतर एज तुम्ही परफेक्टली सॉल्व करू शकता. आधी काय करायचं, पहिली स्टेप, जो तुमची फ्रंट लेयर सॉल्व झाली आहे तिला काय करायचं, आधी खाली घेऊन जायचे बॉटम साईडला, जेणे की तिला बिघडून द्यायचं नाही आहे आपल्याला. आता आपण काय करणार की जी टॉप लेयर आहे त्या टॉप लेअरमध्ये असा एज पॉईंट सापडायचा की त्याच्यात पिवळा कलर नाही आहे. ठीक आहे, आता सध्या तर माझी म्हणजे लक चांगलं होतं की त्यामुळे मला याच्यात एक पण पिवळा कलर आला नाही आहे. त्यामुळे आपण काय करू, हा वाला ऑरेंज आणि ब्लू आल्याला आपण आधी मॅच करून घेऊ. ऑरेंजला ऑरेंज मॅच केला, याचा फ्रंट कलर कोणता आहे, ब्लू आहे, म्हणजे ब्लू ह्या साईडनं आहे, म्हणजे याच्या रॉंग साईडला त्याला मूव्ह करायचं आधी. आज जर ब्लू जर इकडच्या साईडनं असता तर मी इकडं मूव्ह केला असता. आता ब्लू इकडच्या साईडने, त्यामुळे याला मी इकडे मूव्ह करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी एक ॲल्गोरिथम यूज करायचा आहे, तो म्हणजे हा वाला बघा. आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे लेफ्ट आणि राईटसाठी तुम्हाला दोन्हीला पण तो कळून जाईल. याचा एक स्क्रीनशॉट काढा तुम्ही आधी. ओके, मला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट काढले असेल, 2 सेकंद झालेत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे तो ॲल्गोरिथम करणार आहे. आता म्हणजे कसं, आता की ब्लू तर म्हणजे त्यासाठी काय केलं आहे आपण आत्ता सध्या, आता ब्लू इकडच्या साईडनं याला इथं न्यायचं आहे. का न्यायचं आहे, कारण याच्यात इथं ऑरेंज पाहिजे, इथं ब्लू पाहिजे. त्याच्यासाठी त्याला आपल्याला इथं न्यायचं आहे. त्याच्यामुळे याला इकडं मूव्ह करायचं, म्हणजे हे झाली राईट साईडला न्यायचं, म्हणून हा करायचा आपल्याला यूज, हा राईट साईडवाला ॲल्गोरिथम यूज करायचा. एवढाच ॲल्गोरिथम आहे, आर यू प्राईम यू प्राईम यू एल. म्हणजे इथं मी खाली ॲरोने पण त्यांना डिनोट केलेलं आहे की तुम्हाला जेणे की कळन की नेमकी म्हणजे काय. आता मी तुम्हाला यातलं सगळं सांगतो की आर म्हणजे कोणती लेअर, एल म्हणजे कोणती लेअर, यू म्हणजे कोणती लेअर. म्हणजे आपल्या सध्याला याच्यात तर एवढ्या 3च लेअर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला 3 लेअर एक्सप्लेन करतो. आता फक्त म्हणजे कसं, आता सध्या इथे एक कंडिशन आली आहे की लेफ्ट साईडला न्यायचं आहे, म्हणून सॉरी राईट साईडला न्यायचा आहे, म्हणून हा राईटवाला ॲल्गोरिथम यूज करायचा. आणि जर तो इथं न्यायचा असता तर तिथं लेफ्ट साईडला न्यायचा असता तर लेफ्टवाला ॲल्गोरिथम यूज करायचा. म्हणजे हाच सेम ॲल्गोरिथम आहे, फक्त रिव्हर्स ॲल्गोरिथम आहे. बाकी काहीच चेंजेस नाही, दोन्हीमध्ये सेम होऊन जाईल, तुम्हाला कळून जाईल ते. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथं म्हणजे आर आर हा झाला वरती, आर प्राईम म्हणजे त्याला मागं घेणं, म्हणजे याला आर प्राईम म्हणतात. ह्यो झाला एल, एल म्हणजे खाली घेणे. खाली घेतला तो नुसता सिम्पल एल असतो. आणि जर मी याला वरती घेतलं तर हा झाला एल प्राईम. हा झाला वरून वरची अप्पर लेअर म्हणजे यू. यूला पुढे लोटलं म्हणजे हा झाला यू, आणि यूला परत मागं घेतलं की हा झाला यू प्राईम. एवढंच बेसिक्स आहे. आर आर प्राईम, यू यू प्राईम, एल एल प्राईम. ओके, एवढंच बेसिक्स आहे. आता आपण काय करू, आता इथं काय करायचं आहे, हा ऑरेंज आणि हा ब्लू याला इकडच्या साईडनं न्यायचा आहे, इथं न्यायचं आहे. त्यामुळे आपण काय करणार की वरती ब्लू आहे म्हणजे इकडच्या साईडनं, म्हणजे राईट साईडला न्यायचं आहे. मग आधी याला आपण रॉंग साईडला मूव्ह करायचं आहे एकदा. ठीक आहे, हे सिम्पल. मूव्ह केल्यावरती आपला हा वाला ॲल्गोरिथम यूज करायचा आहे. काय तो, आर यू सॉरी आर यू प्राईम आर प्राईम. काहीच नाही केलं आपण, फक्त काय केलं, आधी जो सेंटर मॅच केला, वरती ब्लू आहे, राईट साईडला ब्लू आहे, म्हणून त्याला रॉंग साईडला मूव्ह केलं. आणि त्यासाठी मग त्याच्यानंतर ॲल्गोरिथम यूज करायचा, आर यू आर प्राईम. किती सिम्पल आहे, तीन तीन लाईन केल्या, त्याच्यानंतर फ्रंटला धरायचा सेम. आता इथं न्यायचं म्हणल्यावरती आपण एक ॲल्गोरिथम यूज केला होता, ज्यावेळेस आपण काय केलं होतं की याला इकडं मूव्ह केलं आणि इथं न्यायचं म्हणून याला खाली घेतलं आणि याला पुढं घेऊन फक्त वरती घेतलं.
सिंपल. जे आपण कॉर्नर सेट करत होतो, तसंच सेम नंतर सेट करायचं. आधी फक्त एक अल्गोरिथम यूज करायचा आहे. आता सिंपल आता परत एकदा. आता हा कोणता आहे? ऑरेंज आणि ग्रीन. आता ग्रीन ऑरेंज इकडच्या साईडनं म्हणजे इथं परत आपल्याला राईटवाला अल्गोरिथम यूज करावं लागणार आहे. यासाठी याला पुढं लोटलं. ठीक आहे. याला पुढं लोटलं परत एकदा आर प्राईम. ठीक आहे, सिंपल. आणि सिंपल तेचंच बरं सरळ क्यूब करू आणि जसं आपण इथं कॉर्नर सेट केलं होता त्याच्याच आधी कॉर्नरचा कलर फ्रंट कलर कोणता आहे? ग्रीन. ग्रीनला ग्रीन मॅच केला, व्हाईटला समोर धरलं. व्हाईटला समोर धरल्याला पुढं लोटलं. कारण आपल्याला समोर धरल्यावरती इथं न्यायचं म्हणल्यावरती पुढं लोटावं लागलं. असं खाली घेतला तर हा व्हाईट मागं जाईल निघून. हा चुकीचा आहे. आधी त्याला आपण पुढं घेऊ जेणे की तो इथं सेफ राहील. ही पेअर इथं सेफ राहील. आता इथं न्यायचा याचा अर्थ काय झाला? याला खाली घ्यावं लागेल. आता हे ऑरेंजला रिप्लेस करावं लागेल. आपण जो पुढं घेतला तो व्हाईटला. ती लाईन झाली परत लाईन वरच्या साईडला. बघा आपला एच सेट झाला इथं. परत क्यूब उलटा करू आपण. परत क्यूब उलटा गेला की मग आता इथं एक कलर सापडला आहे आपल्याला रेड आणि ऑरेंज. सॉरी, रेड आणि ग्रीन. मग आता इथं खालचा कलर कोणता आहे? रेड. म्हणजे रेडला रेड मॅच करावं लागेल. रेडला रेड मॅच केला, ग्रीन परत राईट साईडनं आला आहे. राईट साईडनं ग्रीन आला याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल? याला इकडं रॉंग साईडला मूव्ह करावं लागेल. मूव्ह केल्यावरती परत तोच अल्गोरिथम एक नॉर्मल फक्त आर प्राईम. परत सेम उलटा क्यूब करू. याला वरती न्यायचं आहे. यासाठी याला सरळ करू, इकडे घेऊ, याला खाली घेऊ, याला परत मागं घेऊन याला वरती पुश करून देऊ. संपला विषय. आता हा झाला एक. आता परत एकदा कॉर्नर सापडा. आता एकच राहिला आहे बघा. 3 सॉल्व झालेत आपले. आता फक्त एकच राहिला आहे आणि तो एक इथं आहे बघा. असा एच पॉईंट पाडायचा आहे. त्याच्या पिवळा कलर नाही. का पिवळा कलर नाही बघायचा? कारण वरती टॉपला पिवळा आहे. पिवळा तर इथं बसू शकत नाही कुठंच, है ना. पिवळे जे सगळे ते वरचे एच पॉईंट आहे. त्याच्यामुळे इथं असा शोधायचा की ज्याच्यात पिवळा कलर नाही आहे. आता हा वाला सापडला. इथं परत राईटवाला अल्गोरिथम यूज करावं लागेल. आता याला काय करू आपण? ब्लू आणि रेड. वरती रेड आहे, इकडून रेड आहे. राईट साईडचाच अल्गोरिथम यूज करावं लागेल. याला रॉंग साईडला मूव्ह करायचं. वरती घ्यायचं आर प्राईम. परत सेम. आता ह्या व्हाईटला इथं न्यायचं म्हणल्यावर आपण काय करतो? असं करतो, खाली घेतो, परत त्याला वापस घेतो, वरती लोटून देतो. बघा 2 लेअर सॉल्व झाले आहे. आता इथं मी आता तुम्हाला एक हा वाला अल्गोरिथम यूज करून दाखवतो जेणे की तुम्हाला काही हे होणार नाही. सगळ्या पॅरिटीज मी सध्या कवर करून घ्यायचा प्रयत्न करतो मी याच्यात आत्ता. ठीक आहे. आता बघा, आता मी तुम्हाला आत्तापर्यंत राईट साईडनं सगळे तयार करून दाखवले. आता इथे एक कंडिशन अशी आली आहे की आपल्याला लेफ्ट साईडचा पण अल्गोरिथम यूज करायचा आहे. सेम तसंच जी साईड वरती करू त्याच साईडला मूव्ह करायचं आहे. इथं बी आपण तेच केलं आर प्राईम. आता तेच करायचं इकडं बी. इथं काय करायचं? एल प्राईम परत तेच. हा व्हाईट आहे, व्हाईटला खाली न्यायचं आहे. परत सिंपल तसंच सेट करायचं. ठीक आहे. आता आपण तसंच करू परत एकदा. हे बघा आता. तर इथं कोणता कलर पाहिजे? ऑरेंज आणि इथं ब्लू पाहिजे. म्हणजे ऑरेंज ब्लू सापडला आहे आपल्याला. आता इथं याच्यावरती कोणता आहे? ऑरेंजवाला आहे. म्हणजे ऑरेंज ह्या साईडनं आहे. म्हणजे ह्या साईडनं ऑरेंज आहे म्हणल्यावर याला कुठं मूव्ह करायचं? इकडं नाही मूव्ह करायचं, त्याला इकडं मूव्ह करायचं. इकडे म्हणजे राईट साईडला. सेम मग एल. परत तेच. मग आपण जसं क्यूब सेट करत होतो याचा मॅच कलर केला. ही पेअरला पुढं घेतलं, इथं न्यायचं म्हणून या पेअर खाली घेतली. याला परत मागं घेतलं, ही लाईनवरती घेतली. सिम्पल सॉल्व केलं. आणि आता एक राहिला इथं एज पॉईंट. आता तो एज सापडू आपण कुठं आहे? तो एज आहे इथं. तर सेम परत एकदा आर प्राईम. इथं आला, इथं परत वरती घेऊन मागं घेतला. आता परत एकदा आपण याला लेफ्ट साईडनं सॉल्व करू. कारण तुम्हाला लेफ्ट साईडचे पेअर आपण जास्त सॉल्व केले नाही, त्याच्यामुळे मी एक सॉल्व करून दाखवतो. आता याला काय करायचं? वरती ग्रीन कलर आहे, इकडच्या साईडनं ग्रीन कलर आहे. ग्रीन इकडच्या साईडनं म्हणजे याला कुठं मूव्ह करावं लागेल? रॉंग साईडला मूव्ह करावं लागेल. रॉंग साईडला मूव्ह केलं मग याला काय करायचं? एल प्राईम परत एकदा. मग तीच आपण कॉर्नर सेट करायला. याचा कलर फ्रेंड याचा कोण आहे? ऑरेंजला ऑरेंज मॅच केला, व्हाईटला समोर धरलं. व्हाईट इथं न्यायचा. याचा अर्थ काय करावं लागेल आपल्याला? याला मूव्ह करावं लागेल पुढे. याला खाली घ्यावं लागेल, याला परत वापस आणि याला परत वरती. हे बघा हा मूव्ह झाला आहे. आता इथं ना एक पॅरिटी येत असते
की काही काही वेळेस आहे ना, मी ती पॅरिटी आणून दाखवतो, 1 मिनिटं. अशी पॅरिटी ती. तिन्ही कॉर्नर सॉल्व्ह झाले आहे. तिन्ही एज पॉइंट सॉल्व्ह होतात आणि एकच एज पॉइंट असतो तो तिथंच तिथंच फ्लिप करायचा असतो. इथंच फ्लिप करायचा असतो. हा हिरवा इकडून पाहिजे, हा केसरी कलर इकडून पाहिजे, म्हणजे हा ऑरेंज या साईडने पाहिजे, हा ग्रीनवाला या साईडनं पाहिजे. आता अशा वेळेस करायचं काय? अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का? असा कोणता तरी एक पिवळा कलर, म्हणजे वरचा जो एज पॉइंट आहे तो इथं सेट करायचा. जसं की आपण आत्ता इथं याला कसं सेट केलं तसंच सेम. याला वरती घ्यायचं, याला पुढं घ्यायचं, याला खाली घ्यायचं. हे व्हाईट आला, व्हाईट परत वरच्या साईडला परत सेट करून द्यायचं. व्हाईट सेट केला की याला परत लोटून द्यायचं मागं. म्हणजे जेणे की तो तिथला कलर बाहेर येतो. तर बाहेर आलाय, कुठं आला? इथं आलाय. मग सेम परत एकदा तेच जे काय आपण टेक्निक केली की आता याला कलर कोणता आहे? फ्रंट कलर ऑरेंज आहे. ऑरेंज या साईड नाही, म्हणजे याला आपल्याला रॉंग साईडला पुश करावं लागेल. याला वरती घ्यायचं, याला पुढं लोटायचं, याला खाली घ्यायचं. याला खाली घेतल्यावरती जो व्हाईट आहे आपण परत तेच मग कॉर्नर जसं सेट करतो, याला पुढं घेऊ, याला खाली घेऊ, याला वापस घेऊ, वरती लोटू. झाला सेट. आता सेम तसंच लेफ्ट साईडनं पण असतात काही काही वेळेस. आता लेफ्ट साईडनं बी मी करून दाखवतो एक. तर लेफ्ट साईडनं वरती लेफ्ट साईडनं इथं आलाय, तर याला पण सेम तसंच काढायचं. याला पुढं घ्यायचं, मागं घ्यायचं, याला पुढं घेऊन सेम तसंच. जेव्हा आपण जी स्ट्रिक वापरतो ना, त्या स्ट्रिकनं त्याला बाहेर काढून घ्यायचं. त्याच्या जागेवरती एक रॉंग पीस तिथं तिथं टाकायचा आधी, असा रॉंग पीस. मी एक रॉंग पीस टाकला, हा बाहेर आला इथून बाहेर आला. मग आता याला काय करायचं आहे? वरचा रेड या साईडनं आहे, म्हणजे याला आपल्याला राईट साईडला मूव्ह करावं लागेल. वरती मग तेच एल प्राईम यू एल, परत एकदा मग सरळ क्यूब करायचा आणि जो आपण कॉर्नर सेट करायसाठी वापरतो तीच ट्रिक वापरायची. देन सॉल्व. बघा, 2 लेअर सॉल्व झाल्या. त्या पण सिम्पल ॲल्गोरिथममध्ये. सिम्पल एकच ॲल्गोरिथम यूज केला आहे. फक्त तो रिव्हर्ट केला लेफ्ट साईडनं आणि राईट साईडनं आहे तसा यूज केला आहे. बस. आणखीन काहीच नाही. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲल्गोरिथम टाकून देईन. वाटल्यास तर फोटो काढला नसेल तर तुम्ही, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि नेक्स्ट पार्ट मी घेऊन येत आहे आपल्या 3x3 सॉल्व सिरीजचा. आणि जर तुम्हाला काही व्हॉईसमध्ये चेंज म्हणा की कळत नाही असं जर हे वाटत असेल, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. जेणे की मी जो तुमचा फीडबॅक भेटेन त्याच्यातून मी काही गोष्टी सुधारू शकेल. जेणे की आणखीन सोपं करेन मी त्या गोष्टीला. जी गोष्ट तुम्हाला अवघड वाटते आहे, जर F12 टेक्निक अवघड वाटली तर मग मी आणखीन त्याला हे करून घेऊन येतो. थोडं आणखीन सिम्पल भाषेत ट्राय करतो शिकवण्याचा. ठीक आहे. थँक्यू गाईज. जय शिवराय.